इसने देखना होगा क्या उनका ये डिसीजन सही रह पाएगा या नहीं। निखिल और साहिल की जोड़ी मैदान के भीतर और दत्तराज राणे बॉलिंग मार्क के ऊपर अपने कोटे का पहला और टीम की ओर से भी पहला ओवर लेकर मैंडेटरी पावर प्ले का ये ओवर रहेगा। आप देख सकते हैं ड्रोन भी उड़ चुका है इस मैदान के भीतर। तो चलिए शुरू करते हैं। सदा भवानी दाहिनी सम्मुख रहे गणेश और 5 देव रक्षा करे ब्रह्मा विष्णु और महेश। ले चलते हैं पहली गेंद के लिए। पहली गेंद हल्के हाथों से ऑफ साइड की दिशा में खेलने का प्रयास था, लेकिन चूके वहां पर। नतीजा यहां पर डॉट गेंद पड़ने के बाद थोड़ा सा गेंद अनइवन बाउंस मिला और सीधा विकेट कीपर के दस्तानों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। अगली गेंद फिर से एक बार कट करने का प्रयास, लेकिन इस बार भी कोई संपर्क नहीं। इस बार गेंद पड़ने के बाद थोड़ी सी नीचे रही। तो आप देख सकते हैं किस प्रकार पिच इस सतह के ऊपर बिहेव कर रही है। कभी कभार वो अनइवन बाउंस, कभी कभार गेंद नीचे भी रह रही है। इस बार कदम ताल किया बल्लेबाज ने, क्या यह रनआउट का मौका? जी नहीं, फील्डर वहां पर थोड़े से फंबल हुए, इसके कारण अपना खाता खोला यहां पर निखिल ने तीसरी गेंद के ऊपर। 1 रन स्कोर कार्ड के ऊपर मैंडेटरी पावर प्ले का ओवर। आपको इस ओवर में पावर प्ले करना होगा अपनी टीम को आगे ले जाने के लिए, लेकिन फिलहाल के लिए मैं कहूंगा एक सही और सावधानिक शुरुआत। फील्डिंग में यहां पर सजावट, लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन आप देख सकते हैं थोड़ी सी दिक्कतें पैदा करती हुई फील्डिंग टीम के लिए। एक रन स्कोर कार्ड के ऊपर। इस बार लो फुल टॉस घुमाया, 30 यार्ड घेरे को पार करती हुई गेंद गोली की रफ्तार से, लेकिन बढ़िया फील्डिंग, बहुत ही बढ़िया फील्डिंग वहां पर। और इसी बीच 2 रन चुराए। प्रयास बहुत ही बढ़िया था, आसान नहीं होता, बहुत ही तेज ये आउटफील्ड है और गेंद को आखिरी क्षण में कट किया और इसके साथ स्कोर बढ़ता हुआ 3 के ऊपर। थोड़ा सा फॉल्स रनअप, इस बार हल्के हाथों से खेला पॉइंट की दिशा में, फील्डर वहां पर तैनात किए गए हैं। 1 ही रन मिलेगा। 1 रन के साथ स्कोरबोर्ड आगे परिवर्तित होता हुआ स्कोर पहुंच चुका है 4 रन। पावर प्ले का ये ओवर है, 5 गेंदें हो चुके हैं, बच्चे इस ओवर के आखिरी गेंद। देखना होगा जो बाउंड्री की इस ओवर में तलाश है, क्या वो बाउंड्री इस ओवर में मिल पाएगी या नहीं। इस बार सफल होकर खेलने का प्रयास था, गेंद सीधा जाकर पैरों पर टकराई, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। इसी के साथ 1 ओवर की समाप्ति और 1 ओवर समाप्ति के बाद स्कोर पहुंच चुका है 4 के ऊपर। 4 रन 1 ओवर समाप्ति के बाद। डीजे पीएसआई सर सनी कानेकर बॉलिंग मार्क के ऊपर हमें दिखाई देते हुए अपने स्पेल का पहला और टीम की ओर से दूसरा ओवर लेकर पहले ओवर की अगर मैं विश्लेषण करूं तो सिर्फ 4 रन बनाए और उस ओवर में कोई बाउंड्री मौजूद नहीं थी। क्या वो बाउंड्री इस ओवर में हमें देख सकती है या नहीं। ये देखिए फुल टॉस गेंद, कहीं पर भी मार सकते थे, लेकिन जो संपर्क चाहिए था वो मिला नहीं। इसके कारण सिर्फ 1 ही रन यस रिफर किया है इस डिसीजन को अबाउ वेस्ट हाइट।
फेयर डिलीवरी। गेंद वहां पर डिप कर रही थी और बल्लेबाज भी अपनी क्रीज से आगे निकल चुके थे, इसके कारण ये फेयर डिलीवरी। शायद यहां पर बल्ला चेंज हो रहा है। जी हां, बिल्कुल। स्कोरबोर्ड की अगर मैं बात करूं तो बहुत देर के बाद 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस बार स्लोअर गेंद और ये देखिए विकेट। पहला झटका यहां पर लगता हुआ और निखिल लौटते हुए पवेलियन की ओर। बहुत ही बढ़िया ये गेंद थी, स्लोअर गेंद थी और उस गेंद को पढ़ नहीं पाए, उसी का नतीजा यहां पर सीधा विकेट कीपर के दस्तानों में। नए बल्लेबाज मैदान के भीतर तेजस देसाई। 5 रन 1 विकेट के नुकसान पर बहुत ही नाजुक स्थिति में कहूंगा। आपको बड़े शॉट खेलने पड़ेंगे इस मुकाबले में, अगर आपको इस मुकाबले में जीवित रहना है तो। लेकिन फिलहाल के लिए यह पैरी पारी का खेल और दूसरे ओवर यहां पर चलती हुई। इस बार लाइन ऑन लेंथ में सुधार, इसके कारण एक और डॉट गेंद। बहुत ही बढ़िया यहां पर गेंदबाजी। भले ही पहली गेंद वो फुल टॉस आई थी, लेकिन उसके बाद सटीक लाइन और लेंथ से बांध कर रखा है बल्लेबाज को। तेजस देसाई के लिए आसान नहीं होगा आते हुए ही बड़े शॉट लगाना। आपको सिंगल डबल्स के ऊपर निर्भर रहना पड़ेगा और एक इनिंग आपको बिल्ड करनी पड़ेगी। लेकिन फिलहाल के लिए ये देखिए बैठक शॉट, लेकिन फील्डर वहां पर मौजूद, सिर्फ 1 रन के लिए। प्रयास यहां पर हो रहा है बड़े शॉट लगाने का, लेकिन जो संपर्क चाहिए, जो एलिवेशन चाहिए, वो मिल नहीं रहा है। इसके कारण थोड़े से मैं कहूंगा पीछे रहते हुए इस पारी में। 6 रन स्कोर कार्ड के ऊपर, अभी भी उस बाउंड्री की तलाश में अंजुना पुलिस। अंजुना पुलिस की अगर मैं बात करूं तो सर ज्ञानेश्वर गवंडी भी मौजूद है इनके खेमे में। इस बार ऑन साइड की दिशा में खेला हुआ शॉट, लेकिन सिर्फ 1 ही रन के लिए। पार्टनरशिप यहां पर बिल्ड करने की शायद रणनीति होगी। अगर कुछ लूज गेंदें मिलेंगी तो उस पर बड़े प्रहार करेंगे, यह भी मंशा होगी, लेकिन वो रणनीति यहां पर ठीक तरह से साबित हो नहीं पा रही है। प्रयास हो रहा है बड़े शॉट लगाने का, लेकिन फिर से एक बार वो संपर्क हो नहीं रहा है। इस बार देखना होगा कितना बढ़िया संपर्क, आखिरकार जिस बाउंड्री की जरूरत थी वो मिलती हुई तेजस देसाई के बल्ले से 6 रन। बहुत ही बढ़िया शॉट और इसके साथ साथ ओवर की भी समाप्ति। तो 2 ओवर समाप्त हो चुका है और 2 ओवर समाप्ति के बाद देर के बाद स्कोर डबल डिजिट्स में स्कोर पहुंच चुका है 13 के ऊपर। 13 रन 1 विकेट के नुकसान पर। डीजे बॉलिंग मार्क के ऊपर उद्देश्य परब हमें दिखाई देते हुए। स्कोर की अगर मैं बात करूं तो 13 रन 2 ओवर समाप्ति के बाद। अगर इस ओवर में आप कुछ बड़े प्रहार करेंगे तो आपके लिए बात बन सकती है, क्योंकि ये पहला पड़ाव है। 3 ओवर का आपका पहला पड़ाव और अगले जो 3 ओवर है वो आपका होगा दूसरा पड़ाव। देखना होगा किस प्रकार की रणनीति के साथ खेलेंगे। इस बार पुल करने का प्रयास था, लेकिन जी हां, प्रयास आखिरकार प्रयास ही रहा। नतीजा यहां पर एक डॉट गेंद। बड़े शॉट की तलाश है। पिछले ओवर की आखिरी गेंद के ऊपर छक्का जड़ा था तेजस देसाई ने, और मैं कहूंगा थोड़ा सा मनोबल बढ़ चुका होगा उस छक्के के साथ। इस बार घुमाया, देखना होगा कितना बढ़िया संपर्क। जी हां, बिल्कुल 6 रन मिलेंगे, उतना बढ़िया। और
इसी के साथ स्कोर बोर्ड आगे परिवर्तित होता हुआ स्कोर पहुंच चुका है 19 के ऊपर। 19 रन ऑन द स्कोर कार्ड। दर्शक दीर्घा में शायद कैच पकड़ने का प्रयास था, लेकिन एक हाथ से कैच पकड़ने का प्रयास था। शायद अगर वो दो हाथ से कैच पकड़ते तो 200 रुपए के इनाम के हकदार भी बनते, लेकिन लालच बुरी बला है। इस बार गेंद हवा में, यह कैच की संभावना और कोई गलती नहीं की। विकेट, दूसरा झटका यहां पर लगता हुआ इस बार साहिल को लौटना होगा पवेलियन की ओर। डीजे चमकार भोवता सगळीकडे कॅश प्राइज जावसाठी 20,000 ती स्पॉन्सर केला अनुप मांजरेकर हांच्यानी। आणि कोण जर इंटरेस्टेड आहात त्यांच्यानी ही हावजी खेळपाची 200 रुपयांक तुमका 3 हावजी मेळटले। और जी हां, जिस खिलाड़ी का हमें इंतजार था वो आखिरकार मैदान पर उतरते हुए सर ज्ञानेश्वर गवंडी, तांबोसेम से ये बिलोंग करते हैं। बहुत सारे प्रतियोगिता उन्होंने जीता है अपनी टीम के लिए और टीम उनकी संकट में है और वो संकट मोचक काम करने के लिए मैदान पर उतरते हुए आज बहुत ही खुश होंगे, क्योंकि उनका आज प्रमोशन भी हुआ है और काफी मनोबल बढ़ चुका होगा। और वही मनोबल के साथ इस मुकाबले में खेलना भी होगा उनको, क्योंकि टीम उनकी संकट में है। स्कोर यहां पर पहुंच चुका है 19 के ऊपर। ये देखिए, गेंद शायद हाथ से छूटी और नो बॉल करार दी गई है। तो मैं कहूंगा पहली गेंद के ऊपर तोहफा मिला था सर ज्ञानेश्वर गवंडी को, लेकिन थोड़े से चूके। लेकिन फिलहाल के लिए ये फ्री हिट। इस बार फ्री हिट के ऊपर करारा प्रहार, लेकिन ये देखिए मिस फील्डिंग, हानाकिरी और इसी का नतीजा 1 बाउंस ओवर द फेंस। 4 रन के लिए शॉट। बहुत ही बढ़िया स्ट्रोक। जैसे ही देखा गेंद थोड़ी सी शॉर्ट पिच है, उस लेंथ के ऊपर हावी हुए और जड़ दिया एक दंदनाता चौका। इस 4 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ स्कोर पहुंच चुका है 25 के ऊपर। 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस बार अल्टी पल्टी, गेंद गैप में जा रही है, गोली की रफ्तार से फील्डर वहां पर मौजूद। पहले प्रयास में थोड़े से फंबल हुए, लेकिन बहुत ही बढ़िया रिकवरी। इसी बीच 2 रन चुराए। इस 2 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ 27 के ऊपर। अब मैं कहूंगा थोड़ा सा स्कोर ठीक ठाक है। अगर यहां से आप 60 का आंकड़ा छूते हैं तो आसान होने वाला नहीं है सामने वाली टीम को। फिर से एक बार रिवर्स शॉट और बहुत ही बढ़िया इस बार प्रयास, बहुत ही बढ़िया एग्जीक्यूशन और इसी का नतीजा गेंद गई सीमा पार। 4 रन के लिए। आप देख सकते हैं रिप्ले में पहली पोजीशन में आए, प्रिडिक्टेबल बन चुके थे गेंदबाज और उसी का नतीजा गेंद गई सीमा पार। 4 रन के लिए। इस 4 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ स्कोर पहुंच चुका है 31। 31 रन स्कोर कार्ड के ऊपर। और इसी के साथ साथ ओवर की भी समाप्ति। 3 ओवर का खेल यहां पर समाप्त हो चुका है और 3 ओवर समाप्ति के बाद स्कोर पहुंच चुका है कुल मिलाकर 31 रन। पहला पड़ाव पार कर लिया है। 31 रन उन्होंने बनाए हैं 3 ओवर में। अगले जो 3 ओवर होंगे कितने रन बनाएंगे देखने वाली बात होगी। अंजना पुलिस आगे के 3 ओवर का हाल सुनाने के लिए मैं आमंत्रित करना चाहता हूं मेरे साथी कमेंटेटर सर सुमित को। तब तक के लिए मैं सनी शेट्टी विदा लेता हूं। धन्यवाद। हॅलो, थँक्यू सनी शेट्टी। 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय। धावपलकावरती आपण पाहतोय 31 रन 31 धावा धावपलकावरती। गोलंदाजीत पुन्हा एकदा बदलाव कोलवाळे पोलीस क्रिकेट टीमकडून। चौथ्या ओव्हरसाठी आपण पाहतोय बेतकर पॉवर प्ले ओव्हरमध्ये पहिलाच बॉल जर पाहिला तर हवेत खेळास स्पेलिंगला संधी झीलसाठी, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर प्रयत्न चेंडू अडवण्यासाठी मैदानात केले जात आहेत।
फेक आले आहेत 2 धावा या चेंडूवरती आणि या 2 धाव्याने टीमची धावसंख्या 33 रन. 33 धावा धावपलकावर. सनी काणेकर पाहायला मिळतात. सनी काणेकर सर गोलंदाजासाठी या बेतकर पॉवर प्ले ओव्हर दरम्यान ज्या ओव्हरमध्ये सर्वच्या सर्व क्षेत्ररक्षक 11ही क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 30 सर्कलच्या आतमध्ये. पुढे टाकला चेंडू हवेत खेळ आहे. याही वेळी जर पाहिलं तर इनफिल्ड क्लिअर करण्याचा तो प्रयत्न. डिपकाव कोणाला चेंडू जाईल सीमारेषा पार. बेतकर ट्रॉफीचा हा दमदार चौकार. 37 लॉस ऑफ 2 विकेट. कमालीचा फटका ज्ञानेश्वर सर यांच्या बॅटमधून येत असताना आपण पाहतोय डिपकाव कोणाच्या क्षेत्रामध्ये. बेतकर पॉवर प्ले ओव्हर दरम्यान राईट अबाउट द विकेट. नेक्स्ट बॉल साठी येईल आडवा बाटने फटका. यावेळी पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू चाललाय पहिले क्षेत्रामध्ये. अजून एक येईल चौकार. ज्ञानेश्वर सर यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार बेतकर ट्रॉफी मध्ये. या बेतकर पॉवर प्लेच्या ओव्हर दरम्यान चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. टीमची धावसंख्या 41 रन लॉस ऑफ 2 विकेट. 41 धावा धावपलकावरती आपण पाहतो 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी हापट्राकर चेंडू होता संदीप आणि त्या संधीचं सोनं करत असताना फाईल क्षेत्रात तो चौकार. तशेंच महेश कोरगांवकर सर सुप्रिटेंडंट ऑफ एक्सायज हांगा पाविल्ले आसात. हांव महेश सराक विनंती करता तुमच्या मानाचे स्थान आमी हांगा माचेर दवरिल्ले आसात. महेश सराक विनंती करता तुमी येवन माचेर. राईट अबाउट द विकेट असतील सनी काणेकर सर. लोरफुल टॉस चेंडू समोर फटका. याही वेळी एक चांगला फटका पाहायला मिळालाय. ज्ञानेश्वर सर यांच्या बॅटमधून वाईड लॉंगॉनला चेंडू एक टप्पा घेत असताना ओलांडतोय सीमारेषा. मिळत आहे धावा 4. अजून एक दमदार क्रॅकिंग चौकार ऍक्शन रिप्ले मध्ये. लोअर टॉस चेंडू बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना वाईड लॉंगॉनला चौकार. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार. टीमची धावसंख्या 45. फुल टॉस अजून एक आणि अजून एक दमदार फटका. यावेळी स्ट्रेट ड्राईव्हचा हा ग्रेट फटका चौकार. बॅक टू बॅक 4 चौकार मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानेश्वर सर यांच्या बॅटमधून बेतकर पॉवर प्ले ओव्हर ज्यामध्ये 11ही क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आणि यामध्ये कशा प्रकारे आक्रमक क्रिकेट खेळावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानात देत असताना आडवा बाटणे आता स्क्वेलेकच्या क्षेत्रात अजून एक दमदार फटका. 5 चेंडूवरती 5 चौकार. काय कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांचं मनोरंजन आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर जी संधी आज मिळाली आहे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याची क्रिकेट खेळण्याची त्या संधीचा देखील फायदा घेत असताना ज्ञानेश्वर सर यांच्या बॅटमधून सलग 5 चेंडूवरती 5 चौकार आणि 5ही चौकार जर पाहिले तर कमालीचे फटके. फाईन लेग स्पेल लेग डीप कावकोड स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. टीमची धावसंख्या 53 आफ्टर कंप्लिशन 4 ओव्हर. 53 रन लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर कंप्लीट 4 ओव्हर. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपलकावरती 53. ज्ञानेश्वर सर यांचं आज प्रमोशन देखील झाले आणि नक्कीच आत्मविश्वास अगदी द्विगुणित होत असताना मैदानाच्या आतमध्ये देखील त्याच आत्मविश्वासाने आणि त्याच आनंदाने आज क्रिकेट देखील खेळायला मिळालं आणि काय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर सर करत असताना पाहायला मिळतात. 5व्या ओव्हरची सुरुवात असेल आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अमित किनलकर सर गोलंदाजी ट्रॅकवरती असतील. राईट अप ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. समोरच्या दिशेने लॉंग ऑफला फिल्डर आहेत तैनात. सिंगल मेल आणि या सिंगल टीमची धावसंख्या 54. सिंगल स्ट्राईक रोटेट केलाय. मागील ओव्हर दरम्यान 5 चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. ज्ञानेश्वर सर यांच्या बॅटमधून आक्रमक क्रिकेट आणि पुन्हा एकदा स्ट्राईक इनला तयार असतील या ओव्हर दरम्यान. नेक्स्ट बॉलसाठी स्लॉक करण्याचा प्रयत्न. पुढे टाकलेला चेंडू फुलर लेनचा चेंडू स्पेलिंगला गॅपमध्ये खेळावा तो प्रयत्न परंतु चांगला रनिंग बिटवीन द विकेट. लेग बायच्या स्वरूपात अतिरिक्त 1 धाव असेल. एक्स्ट्रा मध्ये रन मिळेल आणि एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या 55 लॉस ऑफ 2 विकेट. नेक्स्ट बॉल राईट अप ओव्हर द विकेट. अमित सर हाफ ट्रॅकर. यावेळी वेगवान चेंडू आडवा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होता. एक चांगला बॉल पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 55
55 धावा धावपलकावरती. 5व्या ओव्हरचा खेळ आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅकवरती अमित सर पाहायला मिळत आहेत. राईट अप ओव्हर द विकेट असतील. अडवा बाटने स्पेलिंगला फटका खेळला. गॅप मध्ये चेंडू चाललाय वेगात गतीने. प्रयत्न खूप चांगले मैदानात एफर्ट लावलाय. पायाने चेंडू आतमध्ये ढकलण्यात आलाय आणि क्रिकेटमध्ये ते फुटबॉलचं चित्र देखील. महत्वाच्या 2 धावा आपल्या टीमसाठी रोखण्यात आल्या स्पेलिंगला. आणि यावेळी जर पाहिला तर चौकारचा सिग्नल आलाय. प्रयत्न खूप चांगले परंतु चौकारने टीमची धावसंख्या 59. यावेळी शफल क्रॉस फटका खेळण्याचा प्रयत्न. दांडी गोल केले. क्लीन बोल्ड झालेत बॅटर. तिसरा धक्का बसतोय. अंजुना पोलीस क्रिकेट टीमला माघारी परत आहेत. तेजस सर 3 बाद. टीमची धावसंख्या 59. 59 धावा धावपलकावरती. बावीस धावांचं योगदान आपल्या टीमसाठी तेजस सर देत असताना माघारी परत आहेत. क्लीन बॉल होऊन आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बॅटिंगसाठी अंजुना पोलीस क्रिकेट टीम कडून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तन्मय सर मैदानाच्या आतमध्ये. आज संधी मिळाली. सातत्याने आपल्या कार्यात तत्पर राहणारे हे सर्व पोलीस बांधव आज जी संधी मिळाली क्रिकेट खेळण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आनंद घेत असताना पहिला चेंडू फटका इनसाइड आउट. खेळ आहे वाईडिश लॉंग ऑफला आणि चेंडू पाठवला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी तन्मय सरांच्या बॅटमधून पहिलाच बॉल फेस करत असताना बेतकर ट्रॉफीचा हा क्रॅकिंग ब्रँडेड षटकार मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 65. लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर कंप्लीट 5th ओव्हर. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 65 या धावपलकावरती. मैदानाच्या आतमध्ये क्रॅकिंग फटकेबाजी मैदानात दाखल होत असताना तन्मय सर यांच्या बॅटमध्ये एक मोठा फटका षटकार मैदानाच्या हातमध्ये बिग हिट देखील पाहायला मिळाला. स्पर्धेदरम्यान आगमन होते सन्मान्य श्री मोहित चोपडेकर साहेब यांचं. बीजेपी मंडळ प्रेसिडेंट शोवलीमचे साहेब यांचं आगमन होते. सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सन्मान्य श्री महेश कोरगावकर सर यांचं देखील आगमन होतंय. या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत सुस्वागत. अंतिम षटक 6 ओव्हर दरम्यान गोलंदाजीसाठी आपण पाहतोय संदेश सर यांना पहिलाच बॉल जर पाहिला तर खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह वाईडिश लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी तैनात. सिंगल मेल पहिल्याच बॉलवरती आणि सिंगल. टीमची धावसंख्या 66. लॉस ऑफ 3 विकेट 66 ला 3 या धावपलकावरती आणि सिंगल स्ट्राईक इनला असतील तन्मय सर. नेक्स्ट बॉल फेस करण्यासाठी या ओव्हर दरम्यान फुल टॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. गॅपमध्ये फटका खेळाय. चेंडू चाललाय हेलकावे घेत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार तन्मय सर यांच्या बॅटमधून आलाय आणि या चौकाने टीमची धावसंख्या 70 या धावपलकावर. 6 षटकांचा हा सामना एक्झिबिशन मॅच. प्रेक्षणीय सामना मैदानाच्या आतमध्ये आणि काय कमालीची फटकेबाजी देखील आपण पाहतोय अंजुना पोलीस क्रिकेट टीमच्या माध्यमातून. आपल्याकडे चेंडू बॅटची कड्या घेत असताना गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि जाहील देखील सीमारेषा पार. अजून एक दमदार चौकार तन्मय सर यांच्या बॅटमधून येत असताना मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न चेंडू रोखण्यासाठी जरूर झालेत परंतु शेवटच्या षटकात पुन्हा एकदा एक कमी प्रयत्न पडतात. चौकाने टीमची धावसंख्या 74. 74 धावा या धावपलकावर. पुढे टाकला गॅपमध्ये फटका कव्हरला. डीप स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डर तैनात आहेत. पिक करतात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा देखील आता पुढे होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला. बॅकअप पोस्टला मिड विकेट वरून आणि जोपर्यंत फेक परतीची झाले. आता तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आली परंतु चांगला रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून तिसऱ्या पंचाची मागणी घेण्यात आली रनआउट पाहण्यासाठी.
टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतो यूट्यूबवरती. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. बेतकर ट्रॉफी 2026 हा क्रिकेटचा रणसंग्राम आणि एक्झाबिशन मॅच मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही टीम दरम्यान. बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये सेफ आहेत आणि त्याचमुळे 3 धावा मिळतील या चेंडूवरती आणि या 3 धाव्याने टीमची धावसंख्या आपण पाहतोय स्कोअरबोर्डवरती 77. वेगवान चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली, बॉल मिस केलाय, डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 77 फॉर 3, 77 ला 3 या धावपलकावरती. अंतिम षटक लास्ट ओव्हरसाठी आपण पाहतोय. संदेश सर पुढे ढकला, याही वेळी पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न आणि नक्कीच आता विकेट सॅक्रिफाईस. लास्ट बॉलवरती अजून एक विकेट, डॉट बॉल. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. अंजुना पोलीस क्रिकेट टीमने बनवल्यात पहिल्या इनिंग दरम्यान 77 लॉस ऑफ 3 विकेट. 77 धावा 3 गडी बाद होत असताना 78 रनचा टार्गेट कोलवाडे पोलीस टीम समोर. सेकंड इनिंग दरम्यान असेल एक्झाबिशन मॅच, कोणती टीम या मॅचमध्ये विजय होईल. 78 धावांचा पाठलाग होईल की 78 धावा डिफेंड मैदानाच्या आतमध्ये केल्या जातील. सेकंड इनिंगसाठी नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदल. आवाज ऐकूया मालवणीचा बुलंद आवाज. सर जोडले जातील बादल चौधरी कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद सुबेद, धन्यवाद सनी. बेतकर ट्रॉफी 2026 या ऐतिहासिक स्पर्धेच्या अंतिम रजनीमध्ये या प्रदर्शनीय सामन्यासाठी मी बादल चौधरी तुमचा सगळ्यांचा मालवणी कोकणी केंद्रावर अगदी मनाकाळजातून स्वागत करतोय. एक देखणी स्पर्धा पहिल्याच पर्वामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा अगदी सर्व दूरपर्यंत पोहोचली, ज्या स्पर्धेत गोवा राज्याबरोबरच महाराष्ट्रासह दिल्लीचे खेळाडू सुद्धा येऊन खेळले, या खेळाडूंनी आपला नाणाच्या मैदानावर अगदी खणखणीत वाजवला. अशा या देखण्या भूमीवर तुमच्या सगळ्यांचा परत एकदा स्वागत असा बेतकर ट्रॉफी 2026 निमित्तान. या स्पर्धेसाठी बरोबर चालतं नाही, ते आतमध्ये जाणार नाही, सेंटरला जाणार ती मॅच. हे सेंटरचं जाणार तिकडं. नाही, त्यांना जायला आत. हे पण आउट आहे. हॅलो 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 इथरनेट एक्सप्रेस MD आदरणीय सागरजी गोवेकर यांचं मैदानावर आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो आदरणीय सागरजी गोवेकर सन्मानपूर्वक आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. आदरणीय सागरजी गोवेकर आणि त्यांच्या समवेत इथरनेट एक्सप्रेसचे CEO आदरणीय महेंद्रजी तिवारी साहेब, मी आपल्याला विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. हॅलो 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 दादा हॅलो हॅलो जाऊया मैदानावर. बारदेस तालुक्यातल्या 2 पोलीस स्टेशनचे खेळाडू यावेळी तुमच्या समोर दिसतले. प्रदर्शनीय जरी सामनो असलो,
जरी गुन्हेगारांचो पाठलाग करण्यासाठी त्यांना पकडण्यासाठी या दोन्ही पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी एकत्रित काम करत असले तरी आज मात्र या दोन्ही पोलीस स्टेशनचे कर्मचारी एकमेकांच्या समोर असत आणि निमित्त असा हे प्रदर्शनीय सामनो अर्थातच बेतकर ट्रॉफी 2026च्या निमित्तान या स्पर्धेतला पहिला पारितोषिक रुपये 3 लाख रुपयांचा, दुसरा पारितोषिक रुपये 1.5 लाख, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी प्रत्येकी रुपये 40,000, बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी एक सुंदर आकर्षक स्मार्ट टीव्ही आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी फसिनो मोटरसायकल. पण या स्पर्धेच्या दरम्यान आयोजकांच्या वतीने सुंदर निर्णय ज्यांच्यामुळे तशेंच आमच्या मदीं हांगा मोठे गेस्ट आयिल्ले आसात आणि आमी हांगा तांकां माचयेर येवकार करता, रिक्वेस्ट करता अश्विनी आणि तशेंच दिपेश बाब कलंगूटकर आणि नवीन बेतकर आणि आमचे सुप्रिटेंडंट ऑफ एक्सायज महेश कोरगांवकर सर हांकां सन्मानान माचयेर हाडचें. तशेंच मोहित चोपडेकर जो बीजेपीचो हांगा शिवोली मतदारसंघाचो अध्यक्ष आसा ताकाय बी सन्मानान आमी वेदिकेचेर बसका दिवया. तशेंच सागर बाब गोवेकर इंटरनेट एक्सप्रेस जे इंटरनेट जे आसा हाय स्पीड आणि बरी क्वालिटी जी आमकां इंटरनेट मेळटा. सागर गोवेकर इज ऑल्सो हियर. आय रिक्वेस्ट अवर डिग्निटरीज टू कायंडली कम अप ऑन स्टेज. अश्वेश सन्मानान तांकां ग्रीट करपाचें. महेश सर, मोहित चोपडेकर अँड सागर गोवेकर तुमकां विनंती आसा तुमी हांगा माचयेर येवन बसका घेवची. हॅलो. मागता बाब दिपेश कलंगूटकर, नवीन बेतकर आणि आमच्या मानेस्ताक माचयेर बसका घेवची. तशेंच तांकां येवकार बी करया. सागर गोवेकर सर ऑल्सो रिक्वेस्टेड टू कायंडली टेक अप द स्टेज. तशेंच मुखार वता आसतना आमचे हांगा मानेस्त आसा तर नवीन बेतकर हाका विनंती करता की महेश कोरगांवकर सर हाका येवकार करचो. तशेंच मोहित चोपडेकर बीजेपीचो ह्या वाठारांतलो म्हणल्यार शिवोली मतदारसंघाचो अध्यक्ष हाकाय बी आमी येवकार करतात. दिपेश बाब कलंगूटकर तशेंच आमचे आनी एक मानेस्त सागर बाब गोवेकर इंटरनेट एक्सप्रेसाचे ओनर हांकाय बी आमी ह्या वेळार सन्मानान येवकार करतात. तर अशें आमचे एक गेस्ट माचयेर येत रावतले आनी आमी सगळ्यांक येवकार करतले कारण हाजे नंतर मोठी फायनल जावपाची आसा. तर फायनलीक आमी तुमकां अपडेट दितले. ओवर टू बादल. अपर कटचो प्रयत्न होतो. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. या दोन खेळाडूंच्या मधोमध सुटलेलो झेल आणि झेल सुटल्यानंतर गेलेलो चौकार आठवण करून देतलो त्या सुप्रसिद्ध मालवणी कोकणी म्हणीची. बैल गेलो तो गेलो, जाताना 9 हाताचो कासरो घेऊन गेलो. करूचे असत 78-78 आणि दोन पोलीस स्टेशनचे सगळे कर्मचारी अधिकारी आज एकमेकांच्या समोर. ज्या पोलिसांमुळे वर्षभर आपण आपले सण उत्सव अगदी आनंदान साजरे करतो कारण आपल्यासाठी वर्षभर उन्हातानात पावसात खाकी वर्दी परिधान करून रस्त्यावर उभे असणारे हे सगळे पोलीस, आज त्या पोलिसांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तान. पहिली बॅटिंग करताना आपण बघितला कोळवाले पोलीस स्टेशनने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलो. अंजुना पोलीस स्टेशनला बॅटिंगचं आमंत्रण दिला आणि अंजुना पोलीस स्टेशनने पहिली बॅटिंग करताना धावा जमवले 77. गोवा पोलीसचो एक मोठो इतिहास आणि हो इतिहास गोंयकारांका बऱ्यापैकी माहिती. हो इतिहास सुद्धा अगदी संस्मरणीय, सगळ्यांका प्रेरणा देणारो. मैदानावर करूचे आसन 78. यावेळी लंगावच्या कपडा वरसून चेंडूचा प्रवास सीमारेषा पार, अकांड्या पार, माटवा पार आणि गडग्या पार घासलेट घालून गाडी फुर्र डायरेक्ट चंद्रार. 78 रन्सांचो पाठलाग करताना सलामीची जोडी दत्तराज राणे आणि संजित कांदोळकर आमचे अगदी जवळचे मित्रवर्य.
आणि PI संजित कांदोळकर, मोठे स्पर्धा गाजवलेले खेळाडू. लोअर फुल टॉस मिडॉनच्या दिशेन एक सिंगल तर नक्की असा 6 ओव्हरीमध्ये तुमका 78 करूचे असत आणि त्याची सुरुवात या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. पहिली ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकाचो खेळ समाप्त झाली. धाव संख्या 16, 78 चो पाठलाग. 17 यो धावफलक करेक्शन. 17 यो धावफलक करूचे असत 78. गोवा पोलीसचो एक मोठो इतिहास असा. 1961 सालामध्ये गोवा स्वातंत्र्य झाल्यानंतर पोर्तुगाल पोलीस दल विसर्जित करण्यात आला. 1965 सालामध्ये बी शेट्टी यांनी अभ्यास केलो आणि त्यानंतर 1966 मध्ये गोवा पोलीस दलाची पुनर्रचना केली गेली आणि 1966 पासून गोवा पोलीसचे आमचे सगळे जाबाज शिपाई आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी कार्यरत असत. संपूर्ण भारतातला माझ्या माहितीप्रमाणे कोलकाता पोलीस स्टेशन सोडला, कोलकाता पोलीस दल जर सोडला तर भारतातले सगळेच पोलीस खाकी वर्दीमध्ये आणि त्याचप्रमाणे आमच्या गोवा पोलीसचे सुद्धा खाकी वर्दीचे आमचे सगळे देवदूत एरवी मैदानावर, रस्त्यावर, ग्राउंडवर, पोलीस स्टेशनवर, नाक्यांवर, सिग्नलवर उभे राहून आपल्यासाठी सेवा देणारे आमचे सगळे हे पोलीस मित्र आज मैदानावर आपल्या क्रिकेटच्या गुणांची परिणिती आमका सगळ्यांका दाखवताना. दुसऱ्या ओव्हरीची सुरुवात. बॉलिंग मार्कवर तेजस देसाईचो फटको, फसलेलो फटको, विकेट किपर चेंडूच्या खाली आणि विकेटचा पतन. ही पहिली विकेट सांघिक 17 रन्सावर 78 चो फाटलाग. खर तर या पोलीस दलाचे जेवढे आभार मानूचे तितके थोडे असत, कारण नवरात्रीचे 9 दिवस वेगवेगळे रंग परिधान करून आपण वेगवेगळे सण उत्सव अगदी आवर्जून साजरे करतो. ह्याचा कारण वर्षभर फक्त आणि फक्त खाकी परिधान करून हे पोलीस आपल्या सेवेसाठी तत्पर असतात. खर तर पोलीस या शब्दाचा अर्थ सुद्धा बघा किती सुंदर असा. पब्लिक ऑफिसर फॉर लीगल इन्व्हेस्टिगेशन्स अँड क्रिमिनल इमर्जन्सीज. आणि या अखत्यारीत गोवा पोलीसच्या अनेक कर्मचाऱ्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये 1966 सालापासून अनेक गुन्हे गोवा राज्यामध्ये उघडकीस आणले आणि त्याचा श्रेय सुद्धा अर्थातच गोवा पोलीसला जाता. यामध्ये बनावट पासपोर्टचे काही गुन्हे असत, त्याचा रॅकेट गोवा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. डिजिटल फसवणूक, डिजिटल अरेस्ट संपूर्ण भारतभर त्याची व्याप्ती असा आणि त्या गुन्ह्यात सुद्धा गोवा पोलिसांनी खूप चांगलो अभ्यास करून तपास करून गुन्हेगारांक अटक सुद्धा केलेली असा. असे बरेच गुन्हे आणि त्यामुळेच सध्या गोवा राज्यात गोवा पोलिसांची एक दहशत सगळ्या गुन्हेगारांमध्ये. त्या गोवा पोलीसचे आमचे हे सगळे सहकारी मैदानावर करूचे असत. 6 ओव्हरीत 78 रन आणि धावसंख्या स्थिरावलेली 17 रन्सावर, एका विकेटचा पतन. तेजस एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर ही पहिली विकेट पहिल्याच बॉलवर आणि नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवर अपरकट खेळण्याचा प्रयत्न होतो. सनी काणेकर अजून एक खेळाडू स्ट्रायकर एंडच्या दिशेने सध्या सगळ्यांचं लक्ष असा. संजित कांदोळकर, कांदोळकर बंधू गोवा राज्याचा टेनिस क्रिकेट गेली अनेक वर्ष ज्या नावाभोवती घोंगावत असा. एक वेगळो इतिहास या नावांचं सुद्धा टेनिस क्रिकेटच्या मैदानावर, लेदर क्रिकेटच्या मैदानावर. ते संजित सर यावेळी नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने स्विच हिट, चेंडू सीमारेषा पार, 1 बाउन्स ओव्हर द रोप, बेतकर ट्रॉफी चौकार. चौकारानंतर बदललेलो धावफलक 21 रन्सावर, 21 फॉर 1. आता मात्र आपल्या संघासाठी अगदी आवश्यक धावगती राखताना हे दोन्ही बॅटर मैदानावर. 21 धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात 78चा टार्गेट. आखो टप्प्याचा चेंडू, पुलचा फटको, सक्सेसफुल, चेंडू सीमारेषा पार. पहिल्या ओव्हरीमध्ये थोडीशी शांत फलंदाजी चालू होती, पण आता जर सनी काणेकर सरांची फलंदाजी बघितला तर तुमका कळताला आता सनी सरांनी समोरच्या बॉलरला रिमांडवर घेतलेलो असा. बघता बघता जर 3rd डिग्री लागली तर आश्चर्य वाटाक नको, कारण करूचे असत 78, 78. सलग 2 चौकारांशी बदललो धावफलक, पाव शतक 25 रन्सावर. इनसाइट आउट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण सुंदर, फक्त 1 रन्स ताकदवान फटको होतो आणि पोलिसांच्या मनगटामध्ये किती ताकद असता ह्याचा अनुभव तुम्ही आम्ही न घेतलेलोच बरो. ताकदवान फटक्यावर फक्त 1 रन, धावसंख्या 26, 26. 6 इनिंगची ही सगळी खेळी. परत एक आखूट टप्प्याचा चेंडू, पूल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचो नसलेलो संपर्क, खेळ सरलो दुसऱ्या ओव्हरीचो. धावसंख्या स्थिरावली 26 रन्सावर, 24 चेंडू शिल्लक
आणि उरलेल्या 24 बॉलमध्ये विजयाचं लक्ष्य 52 पावलांनी दूर. रिक्वायर्ड 52 फ्रॉम 24. तर गोवा पोलिसांचा जितक्या गुणगान गावचा तितक्या थोडा. गोवा राज्यातले अनेक गुन्हे यामध्ये बनावट अधिकारी बनून काही जणांनी कोट्यवधीची लूट केली आणि हो गुन्हा सुद्धा मागच्या काही महिन्यांमध्ये चर्चेत असा. गोवा पोलिसांनी तो गुन्हा उघडकीस आणलो, आरोपींक अटक केली. त्याचबरोबर ड्रग्ज, जुगार, दागिने चोरी, जमीन घोटाळा, सायबर गुन्हे, चोरी, खून अशा प्रत्येक प्रकरणामध्ये गोवा पोलिसांची तत्परता आपण सगळ्यांनी अनुभवली. तीच तत्परता आज तुमका मैदानावर बघूक मिळतली. कोळवाले पोलीस स्टेशन आणि समोर अंजुना पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी आपल्या समोर आपला क्रिकेटचा नैपुण्य दाखवण्यासाठी सज्ज. 78चा टार्गेट पहिल्या 6 ओव्हरीत समोर ठेवला अंजुना पोलीस स्टेशनने आणि त्याचा पाठलाग 2 ओव्हरीत धावसंख्या स्थिरावली 13च्या सरासरीन 26 रन्सावर. 26 रन्सांसाठी एक महत्वाची विकेट बाद झाले. दत्तराज राणे आपल्या वैयक्तिक 8 रन्सावर आणि त्यानंतर ही जोडी मैदानावर एक चांगली भागीदारी यावेळी तुमका बघूक गावतली. संजित कांदोळकर आणि सनी काणेकर या 2 अधिकाऱ्यांच्या दरम्यान बॉलिंग मार्कवर साहिल वारंग, अंजुना PSI मिस्टर साहिल सर आणि भागीदारी समाप्त झाली. रविचंद्रन अश्विनच्या स्टाईल मध्ये साहिल वारंग सरांनी मिळवलेली ही सुंदर दर्जेदार विकेट बघूया tenniscricket.in वर ऍक्शन रिप्ले आणि ऐकूया DJ विनायक. ऍक्शन रिप्ले बघा. खूपच सुंदर चेंडू, हायर मॅक्शन, खोलात टाकलेलो चेंडू, मुकरी लाईन जे का म्हटली जाता. बारदेस तालुक्यातले हे सगळे पोलीस असत 2 पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत येणारे. प्रत्येक पोलीस स्टेशनचा एक वेगळा वैशिष्ट्य. कोळवाले पोलीस स्टेशन बद्दल जर बोलायचा झाला तर कोळवाले पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत एक सुंदर ऐतिहासिक किल्लो सुद्धा असा. जरूर या किल्ल्याकडे तुम्ही भेट द्या. त्याचबरोबर एक कारागृह सुद्धा या कोळवाले पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये असा. थिवी नदीच्या किनाऱ्यावर वसलेला ह्या सुंदर पोलीस स्टेशन. खरं तर पोलीस स्टेशनची पायरी चढायची तुमका लागा नये ही परमेश्वराकडे प्रार्थना असा. पण दुर्दैवान जर असो प्रसंग इलो तर तुमच्या सेवेसाठी आमच्या कोळवाले पोलीस स्टेशन, अंजुना पोलीस स्टेशन आणि गोवा पोलीस स्टेशनचे सगळे कर्मचारी अहोरात्र तुमच्या सेवेसाठी तत्पर. खरं तर क्रिकेटमध्ये सुद्धा गोवा पोलीसचं नाव अगदी महाराष्ट्रात सुद्धा आदरान घेतलं जातं. कारण व्यावसायिक क्रिकेटरांच्या मांदियाळीत सुद्धा गोवा पोलीसने आपली स्वतःची टीम तयार करून त्याचा एक वेगळा महत्त्व अधोरेखित केला. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली साहिल वारंग सरांनी. धावसंख्या स्थिरावली 26 आणि न्यू बॅटर मयूर घाडी सर. मुरलीधरांची आठवण करून देणारी गोलंदाजी. 3 ते 4 पावलांचा रनअप. मयूर सरांचं पहिलो फटको मिडॉनच्या दिशेने एक सिंगल. एकेरी धावेनिशी आपली बोनी केली मयूर सरांनी आणि धावसंख्या बदलली 27 रन्सावर 27. 27 यो धाव फलक 78 रन्स करूचे असत. स्पर्धेच्या दरम्यान आदरणीय संदेशजी पेडणेकर यांचा आगमन झालेला असा. पेडणेकर सर तुमका विनंती मान्यवर कक्षात स्थानापन्न होऊचा आणि पेडणेकर सरांचा स्वागत केला यावेळी संजित सरांनी या खणखणीत बेतकर ट्रॉफी चौकारांनीची. ऍक्शन रिप्ले बघा. फुल टॉस चेंडू होतो. पहिल्यापासून ज्यांनी योग्य टप्पो धरलो तर साहिल वारंग सरांच्या हातातून सुटलेलो चेंडू फुल टॉस सीमा पार चौकार. अजून एक फुल टॉस आणि या फुल टॉस वर मारलेलो एक नाकार मुटको जंगल आणि जमीन ओलांडून चेंडूवर आणण्याच्या दिशेन बेतकर ट्रॉफी सिक्सर. 37 यो धाव फलक. आता मात्र असा वाटतं की संजित सरांनी समोरच्या बॉलरला थर्ड डिग्री म्हणजे काय असतं ता दाखवूनच सोडतले असो इरादो केलेलो असा. शॉर्ट पिच, बॅकफुट पंच मिड ऑफच्या दिशेन आणि 2 पायाच्या मधसून चेंडू सीमारेषा पार. या चौकारामुळे नक्कीच साहिल वारंग सरांका दुःख होतला. नाकेबंदी असताना सुद्धा एखादी गाडी जर सिग्नल तोडून गेली तर नाकेबंदी करणाऱ्या पोलिसांका जितक्या वाईट वाटतला त्याहीपेक्षा काकणभर जास्त वाईट वाटतला साहिल सरांका या गेलेल्या चौकारामुळे. पण ज्या प्रकारे सध्या फलंदाजी चालू असा फॉलो थ्रू मध्ये कॅरेबियन स्टाईल मध्ये क्षेत्ररक्षण 2 खेळाडू एकाच वेळी कॅरेबियन स्टाईलचं प्रदर्शन करताना काखेत रवळी आणि गावभर होवळी या मालवणी कोकणी म्हणीची सुद्धा आठवण येतली या क्षेत्ररक्षणाबरोबर. एक सिंगल आणि धाव संख्या 42 सॉरी करेक्शन 42.
3 षटकांची सांगता, धावसंख्या 42, करूचे असत 78. 18 बॉल आणि 36 धावांची गरज. कोलवाडे पोलीस स्टेशन प्रमाणे अंजुना पोलीस स्टेशन ही सुद्धा एक ऐतिहासिक भूमी असा. 1595 मध्ये स्थापन झालेला चर्च अंजुना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असा. कधीतरी ता सुद्धा नक्की बघा. त्याचबरोबर पांढरी शुभ्र वाळू, स्वच्छ समुद्र किनारे आणि किनाऱ्यावर बसलेले पामची झाडा ह्या वैशिष्ट्य घेऊन अंजुना पोलीस स्टेशन आणि नाव, या नावातच बराच काय असा. अंजुना, अंजुना या नावाचा अर्थ किती सुंदर असा बघा. आंतरिक आनंद, हृदयापासून येणारा आनंद आणि तो आनंद मैदानावर लुटणारा यावेळी अंजुना पोलीस स्टेशन आणि कोलवाडे पोलीस स्टेशनचे सगळे कर्मचारी. खेळ सरलो 3 ओव्हरींचो. धावसंख्या स्थिरावली 42 रन्सावर. 18 चेंडू शेवटचे शिल्लक आणि विजयाचं लक्ष थोडासा दूर असा, 36 पावलांनी दूर. प्रत्येक ओव्हरी मागे किमान 2 षटकार गरजेचे. 12 रन अपेक्षित. यावेळी ओव्हर मैदानावर बेतकर ओव्हर. 11च्या 11 खेळाडू सर्कलमध्ये. लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्याप्रमाणे पोलिसांनी प्रत्येक नाक्यावर नाकाबंदी केली होती, अगदी तशीच ही नाकाबंदी. सगळे सीमा अगदी सील केलेले, सगळीकडे सीसीटीव्ही बसवलेले आणि अशी ओव्हर तुमच्या भेटीसाठी. फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचो इलो इशारो. बॉलिंग मार्कवर तेजस एक्सप्रेस अर्थात तेजस देसाई. पहिलो चेंडू डॉट बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने सुटलेलो झेल. प्रयत्न मात्र खूपच सुंदर केलेलो. शेवटच्या क्षणी ह्यो चेंडू थोडस हॉस्टाईल झालो, नाहीतर आरोपी अगदी मुद्देमाला सकट गावलो असतो. सुटलेल्या झेलावर 2 रन. बदललो धावफलक. चौक्याचो डबल गेम 44 रन्सावर. संजित सरांका मिळालेला जीवदान या किती महागडा ठरताला नक्कीच अपेक्षा असतली. संजित सरांची बॅट तळपाची. सुंदर गोलंदाजी. ज्या प्रकारे गोलंदाजी चालू असा तेजस देसाई सरांची, अक्षरशः एखादो रंगेहात पकडलेलो आरोपी पोलिसांसमोर जसो निस्तब्ध होता, निशब्द होता, अगदी समोरच्या बॅटरची तीच स्थिती तेजस सरांनी केली. मात्र संजित ह्या नाव जास्त वेळ शांत राहणारा नाही असा. ह्या वादळ घोंगावताला मैदानावर. आदरणीय हनुमान गोवेकर सर यांचा मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेला असा. गोवेकर साहेब तुमका विनंती, सन्मानपूर्वक मान्यवर कक्षामध्ये तुम्ही बसका घेऊची. धावसंख्या स्थिरावली 44. ही बेतकर ओव्हर असा वाटलेला या ओव्हरीत जास्तीत जास्त रन बघूक मिळतले, पण ह्या चक्रव्यूह असा. ह्या चक्रव्यूह तुम्ही महाभारतात बघितला असता, त्यामध्ये घुसणा सोप्या असा, पण त्याचा भेद करणं महाभारतात पण कठीण होता आणि आताच्या काळात सुद्धा तितक्याच कठीण. आणि त्यामुळेच भल्या भल्यांचो या चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू होता. अनिवार्य पॉवर प्ले ज्याका बेतकर ओव्हर म्हटली जाता. 11 ही खेळाडू सर्कलमध्ये असत. क्षेत्ररक्षण खूप सुंदर सजवला. तेजस एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर. मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट बॅकवर्ड, शॉर्ट फॉरवर्ड स्क्वेअर लेग, एक बॅकवर्ड पॉईंट, एक फॉरवर्ड पॉईंट, एक शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉर्ट फाईन लेग. हे सगळे खेळाडू पहिल्या आकांड्यावर जणू काही ह्या महाभारतातला चक्रव्यूह. धावसंख्या स्थिरावली 45. चौथ्या ओव्हरीचो शेवटचो बॉल. बॉलिंग मार्कवर तेजस देसाई. फलंदाजी सुद्धा तेजस सरांनी खूप सुंदर केली. आता गोलंदाजीत आपल्या संघासाठी योगदान. यो फुल टॉस मिडॉनच्या दिशेने एक फक्त सिंगल मिळतलो. एकेका रनसान खूप मोठोसो फरक पडाचो नाही, पण स्ट्राईक तर बदलतली. थोडसो आत्मविश्वास घेऊन मैदानावर उतराचा लागतला, भागीदारी करूची लागतली या दोनही बॅटरला. ज्याप्रमाणे मोठमोठे गुन्हे शोधून काढण्यासाठी पोलीस आणि साक्षीदारांची एक भागीदारी होणं गरजेचं असतं, अगदी तसाच मैदानावर धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 बॅटरची भागीदारी खूप गरजेची. कारण हे 2 पोलीस स्टेशनचे कर्मचारी असत बारदेस तालुक्यातले. बारदेस या नावातच लपलेला असा 12 देशांचा प्रदेश. उत्तर भारतातल्या आर्य लोकांनी येऊन वसवलेले हे प्रदेश 12 देशांचा प्रदेश. 12 देश सुद्धा अगदी सुपरिचित तुमच्या सगळ्यांचे. आणि यामध्ये अल्डोना, मोईरा, अलोलीम, नाशनोला, शिवोलीम, अंजुना, कंडोलीम, सेरूल, सालिगाव, सांगोल्डा, उसगाव आणि पोंबुर्ला हे 12 देश असत. या 12 देशांचो बनलेलो हे प्रदेश असा बारदेस. आणि या बारदेस तालुक्यातले हे 2 पोलीस स्टेशनचे सगळे कर्मचारी तुमच्या समोर आपला क्रिकेटचा नैपुण्य दाखवताना. खेळ सरलो 4 ओव्हरींचो. धावसंख्या स्थिरावली 46 रन्सावर. शिल्लक रवले 12 बॉल आणि विजयाचा लक्ष 12 बॉलमध्ये थोडासा मोठा झालेला. कठीण असा पण अशक्य नाही असा. मनापासून तपास केलो तर भले भले गुन्हे सुद्धा उघडकीस येऊ शकतात ह्या पोलिसांका माहिती असा. आणि त्यामुळे मैदानावर सुद्धा मनापासून प्रयत्न होतले. अगदी साक्षी पुरावे तपासले जातले, पुरावे जमवले जातले.
साक्षीदारांका कोर्टात हजर केला जातला, त्यांच्याकडसून अपेक्षित योग्य साक्ष घेतली जातली आणि त्यानंतर आरोपींका शिक्षेपर्यंत पोचवला जातला. कारण ही टीम असा पोलिसांची, कोळवाले पोलीस स्टेशन आणि अंजुना पोलीस स्टेशन. 5व्या ओव्हरीचो पहिलो बॉल, बॅटच्या आतली कट, क्रिकेटच्या परिभाषेतलो लेमन कट, रुबी कट, चायना कट अशा काही वेगळ्या अनऑर्थोडॉक्स फटक्यांची आठवण करून देणारा शॉट. एक सिंगल फक्त मिळालो, पण आता सिंगलने भागा चालाय. आता तारले आणि पेडव्यानी टोपली भराची नाही, आता होई सुरमई, आता होई पापलेटा, निदान सरंगे तरी. पण कोण काढतलो ही जबाबदारी कोणावर असा? ही जोडी मैदानावर संजित सरांकडून अपेक्षा असत. आखू टप्प्याचो चेंडू, बॅट आणि बॉलचो संपर्क इलो की नाही बघूया. वामन सरांचो येतलो इशारो. एक सिंगल या बॉलवर, लेग बाय संजित कांदोळकर बंधूंनी गोवा राज्याच्या क्रिकेटची गेली अनेक वर्ष केलेली सेवा. पण पहिल्या इनिंगमध्ये काय दमदार फलंदाजी. गवंडी सरांनी पहिल्यांदा सलग चौकारांची आतषबाजी केली. त्या पाठोपाठ तेजस देसाई. यो फुलटॉस, पंचांचो इशारो बघूया काय येता. मिडॉनच्या दिशेन चेंडू बघता बघता आकांड्या पार, माटवा पार आणि गडग्या पार. आश्चर्य, नवल की चमत्कार, बेतकर ट्रॉफी षटकार. आणि त्या पाठोपाठ येणारो पंचांचो आवडीचो इशारो, नो बॉल, लायसन्स टू किल, उघडा डोळे बघा नीट, पुढचो चेंडू प्री हिट. आणि प्री हिट कधीच एकटो येणार नाही. तो येता अंजुनाच्या किनाऱ्यावर हातात हात घालून फिरणाऱ्या रशियन जोडप्यासारखो जोड्यानी आणि बरोबर घेऊन येता प्री हिट. प्रत्येक बॅटरचो ह्यो आवडीचो इशारो प्री हिट. या प्री हिटच्या चेंडूवर क्लीन बोल्ड, धावा घेण्याची संधी असतली. भारत पाकिस्तान मॅच मध्ये ज्याप्रमाणे दिनेश कार्तिक आणि विराट कोहलीने पळून 3 धावा पूर्ण केले, त्या शॉटची आठवण येतली. कारण क्लीन बोल्डवर चेंडू प्ले मध्ये असता फ्री हिटवर बायच्या स्वरूपात मिळवलो चौकार आणि या चौकारानंतर बदललो धावफलक. 78 पाठलाग, धाव संख्या 59, 59 रन्सावर इक्वेशन बदलला. तो चौकार खूप गरजेचा होतो. सिरियस पेशंटाक बांबोळीच्या हॉस्पिटलात ऍडमिट केल्यानंतर जशी सलाईनची गरज असता, अगदी तसोच चौकार गरजेचा होतो धावांचा पाठलाग करणाऱ्या कोलवाडे पोलीस स्टेशनसाठी. थोडीशी चर्चा या दोन फलंदाजांमध्ये. नेमक्या या चर्चेत काय ठरला? कोणाक घ्यायचा रिमांडवर, कोणाक दाखवायची थर्ड डिग्री, याचा चर्चा तर झाली. 9 चेंडू शिल्लक, 19 रन्सांची गरज. 9 चेंडू 19 धावा. आदरणीय योगेश पाडलोस्कर, प्रोफेसर यश शूटिंग अकॅडमी, मनपूर्वक सर तुमचा स्वागत असा. यावेळी सुद्धा सुंदर क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या दिशेन आपल्या टीमसाठी नक्कीच किमान 3 धावा या ठिकाणी वाचवले गेले. फक्त 1 रन्सावर समाधान. बदललो धावफलक 60 रन्सावर. अजूनही 18 रन्सांची गरज. फुल टॉस, फुल्ली लॉस. मिळांच्या कपडावरसून बघता बघता चेंडू सीमारेषा पार. मृत्यू आणि पाताळ ओढालून चेंडू ब्रह्मांडाच्या दिशेन. बेतकर ट्रॉफी षटकार. आदरणीय इलायला लोबो मॅडम यांचा मैदानावर झालेल्या आगमनाचा. मॅडम तुमका मनपूर्वक विनंती असा, मान्यवर कक्षामध्ये तुम्ही स्थानापन्न होता. इतको लांब षटकार मारलो संजित सरांनी की ह्यो षटकार आणि गेलेलो बॉल शोधण्यासाठी पोलीस स्टेशनला नोंद करूची लागतली. पण आता प्रश्न असा, नेमकी नोंद खायच्या पोलीस स्टेशनला करायची? कोळवाले की अंजुना? योकार करता शोले मतदारसंघाची बहुमानेश आमदार तसेच ESC व्हाईस चेअरमॅन बहुमानेश लेला लोबो हांका आम्ही सन्मानान वेदिकेचेर बसका दितात. तसेच आम्ही योकार करतात तांकां एक टोकन दिवन तांकां आमी ह्या वेळार बेतकर ट्रॉफी 1.0 हांगा योकार करतात. भरपूर मोठो क्राउड आसा आणि बरी इंटरेस्टिंग मॅच चालू आसा. एक गेस्ट आमचे जे मोठे मोठे गेस्ट आसा ते हळू एक करून हांगा हजर जातले आणि हाजे नंतर फायनल जी आसा ताजो सोहळो जातलो. ताजे पयलीं पुलिसां खातीर खास आयोजिल्ली ही मॅच आणि इंटरेस्टिंग. ओव्हर टू बादल. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना ऐन मोक्याच्या क्षणी संजित सरांची गेलेली ही विकेट. एक सुंदर मैफिल चालू होती आणि ही मैफिल चालू असताना अचानक जर लाईट गेली तर जसो त्या मैफिलीचो हिरमोड होता, अगदी तशीच ही मैफल अर्धवट सोडून संजित कांदोळकर सर डगआउटच्या दिशेने पण बाद होण्यापूर्वी जबाबदारी त्यांनी पार पाडली. खरं तर एक सुंदर वाक्य असा आमच्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दशावतारातला. जबाबदारी घेण्यासारखं मूर्खपणा नसता, जबाबदारी घेण्यासारखं मूर्खपणा नसता, पण घेतलेली जबाबदारी पार पाडण्यासारखं शहाणपणा नसता. आणि पार पाडली जबाबदारी शहाणपणाची संजित सरांनी. स्थिरावलेली धाव संख्या 66 रन्सावर. 6 डबल गेम जो रूटची जर्सी क्रमांक स्कोर बोर्डवर. 12 रन्सांची गरज आणि उरलेल्या 12 बॉलसाठी 6 बॉल फक्त शिल्लक. 6 बॉल शिल्लक, 12 रन्सांची गरज. 6 चेंडू आणि 12 धावा. आता सामनो रंगतदार नक्की होतलो. या शेवटच्या 6 बॉलसाठी आता मात्र अगदी कसोशीन प्रयत्न केलो जातलो. दिवस रात्र ड्युटी केली जातले. साक्षी पुरावे शोधण्यासाठी जंग पछाडला जातला. गरज जर लागली तर इंटरपोलची सुद्धा मदत घेतली जातली. कदाचित रेड कॉर्नर नोटीस सुद्धा बजावची लागतली. कारण राष्ट्रीय त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांका पकडण्यासाठी माहीर असणारा गोवा पोलीसचा ह्या दल आणि या गोवा पोलीसचे 2 पोलीस स्टेशनचे कर्मचारी कोलवाडे पोलीस स्टेशन आणि अंजुना पोलीस स्टेशन एकमेकांच्या समोर. 6 चेंडू 12 धावांची गरज. ज्ञानेश्वर गवंडी सलग 5 चौकारांची आतषबाजी त्यांनी केली. आणि याच आठवड्यात ज्यांचा प्रमोशन सुद्धा झाला आदरणीय ज्ञानेश्वर गवंडी सर यावेळी तुमका दिसतले बॉलिंग मार्कवर. 6 बॉल 12 रन्सांची गरज. स्ट्रायकर यांच्या दिशेन या शिवधनुष्य पेलण्यासाठी मयूर घाडी. मयूर घाडी 3 विकेट तर गेले. त्याचा दबाव मयूर सर घेतले काय दबावातून आपल्या टीमला बाहेर काढतले. अगदी थोड्याच वेळात कळतला. 6 चेंडू 12 धावांची गरज. मयूर घाडी स्ट्रायकर एंडवर. पहिलो चेंडू आखूट टप्प्याचो मिडॉनच्या दिशेने एक सिंगल फक्त अपेक्षित. 1 रन्सावर समाधान. दुसऱ्या रन्सामध्ये रूपांतर झाला. या 1 रन्साचा धावसंख्येत झालो बदल. इक्वेशन बदलला. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. 5 चेंडू आणि 10 धावा. ह्यो चुकलेलो थ्रो होतो. जो थ्रो थेट हातात जाणं गरजेचा असा. खराब थ्रो होतो. गणपती फुडल्या दाराक आणि फुगडी पाटल्या दाराक या कोकणी म्हणीची आठवण करून देणारो खराब थ्रो, ज्याच्यावर 1 एक्स्ट्रा रन मिळालो. इक्वेशन बदलला. 5 बॉल शिल्लक 10 रन्सांची गरज. बॉलिंग मार्कवर ज्ञानेश्वर गवंडी सर. मयूर घाडी सर स्ट्रायकर यांच्या दिशेन. 5 बॉल मध्ये 10 रन्सांची गरज. उडालेलो कारंजो, फुटलेली पाईपलाईन, लंगन चेंडूच्या खाली आणि वळ्यात येऊन पडलेलो चेंडू. या खराब चेंडूवर यापूर्वी बऱ्याच वेळा सावकार षटकारांची आतषबाजी केलेले मयूर सर माघारी परतले. ऍक्शन रिप्ले बघूया tenniscricket.in वर. डीजे ऐकूया विनायकचो. धावसंख्या आणि पहिल्या बेतकर ट्रॉफीचो विजेतो कोण असतलो. अबीर बाबा असनोडा, श्री दामोदर क्रिकेटर्स काणकोण. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असा कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन तुमच्या बॉलचो चॉईसचो सोपस्कार पूर्ण करा. यानंतर होतलो ग्रँड फिनालेसाठी टॉस. अबीर बाबा असनोडा, श्री दामोदर क्रिकेटर्स काणकोणा टीम पुढच्या काही मिनिटांमध्ये तुमका येऊचा बॉल चॉईससाठी. आणि त्यासाठी अगदी काही मिनिटांचो अवधी तुमच्यासाठी. tenniscricket.in वर ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात. संतोषजी नाणेकर, गौरवजी सावंत यांनी लावलेला रोपटा. 21 लाख सबस्क्रायबर गेल्याच महिन्यामध्ये पूर्ण झाले tenniscricket.in चे. तसेच आमचे अंजुना कायसोवाचे सरपंच म्हणजे सुरेंद्र गवळेकर आणि पंच मेंबर सुदेश पार्सेकर हांगा पाविल्ले आसा. आमी सन्मानान तांकां माचेर येवकार करता आणि स्थानबद्ध करतात. तशेंच समतेच तांकां आमी बारीकसो जो टोकन ऑफ लव आसा तो दिवन फुलांचो परमळीत येवकार करतात. शेवटचे 3 चेंडू 9 धावांची मैदानावर गरज. यावेळी 1 षटकार गरजेचो असा. 1 नाकार मुटको गरजेचो असा. 1 पाठभर वळ गरजेचो असा. पण कोण काढतलो, कोण वाजवतलो, कोण दाखवतलो. आखो टप्प्याचो चेंडू. खराब शॉट सिलेक्शन, डॉट बॉल. आता मात्र ह्यो सामनो थोडो कठीण होत बनलेलो. 2 बॉल शेवटचे शिल्लक 9 रन्सांची गरज. शेवटचे 2 बॉल 9 रन्स. कोकणीत सांगायचा तर ह्यो सामनो किती कठीण असा. मालवणीत सांगायचा तर बैलाचा दूध काढण्यासारख्या. पण काढूचा लागतला, प्रयत्न करूचे लागतले. प्रयत्न वाळूचे कण रगडिता. तेलही गळे आणि वाळू रगडू घेतलेली असा. लॉंग ऑफच्या कपडावरसून बघता बघता चेंडू सीमारेषा पार. घासून नाही, अगदी ठासून. बेतकर ट्रॉफी
सिक्सर. बदलला इक्वेशन या षटकारामुळे. एक षटकार मारलो अभय सरांनी, जे का कोणाचोच भय नाही, ता नाव म्हणजे अभय. आणि अभय सरांनी दाखवून दिला, भले भले खेळाडू जरी डगआउट मध्ये गेले तरी मी अजून असंय. मालवणी कोकणीत सांगायचा तर एक मेली लाडी म्हणून वशाड पडणार नाही वाडी. शेवटचं बॉल, विजयाचा लक्ष 3 पावलांनी दूर. ही 3 पावला, जी 3 पावला पुराणात सुद्धा महत्वाची होती. इन मिन 3, चल चल पुढे, 3 वडे, या मालवणी म्हणीची आणि साऊंड सिस्टीमची आठवण करून देणारो शेवटचं एक बॉल. 3 रन्सांची गरज. कोळवाले पोलीस स्टेशन की अंजुना पोलीस स्टेशन, एक बॉल 3ची गरज. अभय सरांचं पूल करण्याचा प्रयत्न, स्ट्रायकर यांच्या दिशेने धावचीतचा इरादो. 1 रन पूर्ण झालो. दुसऱ्यासाठी वळलेली पावला. आता रनआउट कसं होतलो, तिसऱ्या पंचांकडे नक्की विचारणा केली जातली. काय झाला या बॉलवर. कोळवाले पोलीस स्टेशनला वाटतं की कोळवाले पोलीस स्टेशन जिंकाचा, अंजुना पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांका वाटतं अंजुना जिंकाचा, पण माका मनापासून वाटतं सामनो टाय होवचो आणि सुपर ओव्हर बघूक मिळाची. कोकणीत सांगायचा तर कोणाची पेटतात दाढी आणि त्याच्यावर कोण पेटायता इडी. कोणाची पेटतली दाढी आणि कोणाची पेटतली इडी, या बॉलवरचो बघूया येतलो पंचांचो निर्णय आणि त्यानंतर या सामन्याचा निकाल. पण सध्या तरी दोनही टीमचे खेळाडू एकत्रित. शेवटच्या एका बॉलवर 3 धावांची गरज. धोडकराच्या कपड्यात 3च धोंडे, ही कोकणी म्हण तुम्ही यापूर्वी ऐकलेली असतली. पण यावेळी बघूया नेमक्या कोणाच्या कपड्यात किती धोंडे असत, कोणाच्या नशिबात विजयाचे रसगुल्ले असत. अगदी थोड्याच वेळात या सामन्याचा निकाल अगदी स्पष्ट होतलो. शेवटचा एक बॉल, 3 धावांची गरज, ज्या अभय सरांनी लॉंगऑफच्या कपड्यावरून सिक्सर मारलो. आखो टप्प्याचा चेंडू त्यांनी मिस केलो. मनोमन निराश होतले ह्यो ऍक्शन रिप्ले बघतले तेव्हा. पण त्यानंतर 2 धावा घेण्याचा प्रयत्न असा, रनआउटचा सुद्धा, आणि तिसऱ्या पंचांचा इशारो येतलो. या बॉलवर 3 धावांची गरज असताना 2 धावा पूर्ण झाले, म्हणजे सामनो टाय झालेलो असा. सामनो टाय, आणि त्यामुळे यानंतरचो थरार तुमका बघूक मिळतलो. क्रिकेट मधले काही महत्वाचे नियम असत. स्ट्रायकर एंडवर रनआउटचा प्रयत्न झालो, नेमक्या त्या वेळात नॉन स्ट्रायकर एंडचे पोलीस कर्मचारी अगदी चोख त्या जागेवर पोहोचले, यष्टे उद्ध्वस्त झाले. आणि ज्यावेळी तुमका परत रनआउटचा प्रयत्न करूचो असा त्यावेळी बॅटर क्रीज मध्ये पोहोचण्याच्या आधी स्टंप्स हातात काढून घेऊन बॉल लावणं आणि अपील करणं गरजेचा होता. मैदानावरचे ऑफिशियल्स वामन मयेकर सर, शिवशरण दाभोलकर सर, राजेश शिंगणापूरकर सर, या सगळ्यांचे मनपूर्वक आभार असत. पोलिसांच्या सामन्यांमध्ये पंचगिरी करणं, त्यांना आऊट देणं यासाठी वाघाचा काळीज लागता, पण आमच्या या सगळ्या 3 ऑफिशियलनी या काम अगदी चोख बजावला. सामना अजून बाकी असा, थरार अजून बाकी असा. ग्रँड फिनालेसाठी थोडस वेळ काढा, तोपर्यंत हौजी तुमच्या भेटीसाठी येता. 20,000 रुपयांचं बक्षीस, या हौजीचं सुद्धा जरूर भाग घ्या, लाभ घ्या. थोड्याच वेळात या पहिल्या मानाच्या, अभिमानाच्या आणि स्वाभिमानाच्या बेतकर ट्रॉफीचो महाअंतिम सामना तुमच्या भेटीसाठी पुनाजी कणगुटकरच्या नेतृत्वाखाली अबीर बाबा अस्नोडा संघ या टीम मध्ये कुडाळ एक्सप्रेस सोहेल शेख आयकॉनिक खेळाडू म्हणून दिसतलो, तर दुसऱ्या बाजून अखिल देसाईच्या नेतृत्वाखाली रणजित फराटे आयकॉन खेळाडू म्हणून समोर दिसतलो श्री दामोदर क्रिकेटर्स काणकोणा टीम. थोड्याच वेळात ही ग्रँड फिनाले कोण होतलो. आज 3 लाखाचो मानकरी, कोणाक मानुचा लागतला 1.5 लाखावर समाधान, हे ठरवणारो ग्रँड फिनाले अगदी थोड्याच वेळात. तोपर्यंत या ब्रदरशिप सामन्याची सुपरवर. तशेंच आमचे नवनिर्वाचित झेडपी नारायणबाब मांद्रेकर हांगा आयिल्ले आसा आनी पाविल्ले आसा. आमी मोठ्या दबाज्यान तांकां ताळ्याच्या गडगडाटान येवकार करता. और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.
हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर गेट रोलिंग.
आणि गोंय राज्याचे सद्याक बहुचर्चित असो हो टुर्नामेंट जाचे पहिले इनाम आसा ते 3 लाख रुपयाचे 1.5 लाख रुपया दुसरे इनाम आणि फॅसिनो जी आसा ती प्लेयर ऑफ द सिरीज जी 2 व्हीलर आसा ती प्लेयर ऑफ द सिरीजाक मेळटली असो मोठो टुर्नामेंट घडोवन हाडपी ह्या वाठारान राहुल बेतकर हांगा पाविल्लो आसा ताच्या सगळे फॅमिली मेंबर्सा बरोबर आमी जोरान टाळ्याच्या दबाज्यान राहुल बेतकर हाका आमी येवकार करया आणि हांव रिक्वेस्ट करता राहुल हाका ताणें सन्मानान माचयेर बसचें कारण एक मोठो प्लॅटफॉर्म एक मोठी माच ही गोंय राज्याच्या सगळे खेळगडी आसा तशेंच आतां पळयली मॅच जी अंजुणा पुलीस स्टेशन आणि कोलवाळे पुलीस स्टेशन हांकां सुद्धा एक संद दिली तर राहुलाक आमी ह्या वेळार येवकार करतात आणि तशेंच मोठ्या दबाज्यान ताका सन्मानान वेदिकेचेर हाडून बसका दितात.